पेक्षा ते ऑर्डरमध्ये काय म्हणाले, ते आजच्या सुनावणीच्या ऑर्डरमध्ये काय म्हणाले हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याचं प्रोसिडिंग रोजच्या रोज होणार आहे। म्हणजे ज्या दिवशी सुनावणी होईल त्या दिवशी त्याची रिटन प्रोसिडिंग आपल्याकडे येणार आहे। त्यामुळे तिथं त्यांनी काय नोंद केलेली आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। जसं आपण सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या सुनावण्यांमध्ये सुद्धा बघतो की ओरली ताशेरे जे मारले जातात ते ऑर्डरमध्ये असतातच असं नाही। त्यामुळे ज्या पद्धतीच्या सूचना किंवा ज्या पद्धतीची मतं अध्यक्षांनी ओरली व्यक्त केलेली आहेत ती ऑर्डरमध्ये नेमकी किती नमूद होत आहेत त्याकडेही त्यांचं लक्ष असणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जी कागदपत्र ज्याच्याबद्दलचा त्यांचा मूळ शिंदे गटाचा आक्षेप होता की आम्हाला कागदपत्रच मिळालेली नाहीयेत। अभिजित एक मिनिट, एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे। एका बाजूला विधानमंडळामध्ये हे हिअरिंग चालू आहे, 13 ऑक्टोबरला पुढचं हिअरिंग होणार आहे अनुजा, आणि हे होत असताना मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा 1 ते 10 ऑक्टोबर होणार होता, तो रद्द करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून या गोष्टीचं आपल्याकडे कन्फर्मेशन आलेलं आहे की मुख्यमंत्र्यांचा 1 ते 10 ऑक्टोबर असणारा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांचा दौरा का रद्द करण्यात आलेला आहे त्याचं कारण अजून देण्यात आलेलं नाहीये, पण हा दौरा सध्या रद्द करण्यात आलेला अत्यंत महत्त्वाची आहे। थोड्याच वेळापूर्वी आदित्य ठाकरे मी एक ट्विट केलेलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं या दौऱ्याच्या संदर्भामध्ये, आणि या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचं ट्विट पण आपण या ठिकाणी बघू शकतो की त्यांचं म्हणणं होतं की सीएमओनी एक शेड्यूल रिलीज केलेलं आहे, 10 दिवसाची ट्रिप आहे आणि ह्याच्यामध्ये एका आठवड्यापेक्षा जास्त हा दौरा असू नये असं पण त्यांनी त्याच्यामध्ये म्हणणं केलेलं होतं। हे सगळं असताना थोड्याच वेळामध्ये 2:34 एक ट्विट आहे की त्याच्यामधल्या शेड्यूलचे डिटेल्स नव्हते, त्याचे फोटोज, त्याच्यातनं काय निघून आलं दावोसच्या ह्याच्यातलं त्याचं त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं, आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने हा सगळा जो डेटा आहे तो म्हणजे त्याच्यावर किती खर्च झाला या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या। त्यांचा आरोप सगळ्यात शेवटी असा आहे की अ डेज वर्क मस्ट नॉट एक्सपांड टू अ वीक फॉर समवन्स हॉलिडे, म्हणजे एखाद्याच्या सुट्टीवर जाण्यासाठी हा त्यांनी आरोप असा लावला होता की कामासाठीची ट्रिप नाहीये तर सुट्टीवर जाण्याची ट्रिप आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये आरोप लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। यावेळची अत्यंत मोठी बातमी आपण मुंबई तक वरती ब्रेक करत आहोत की मुख्यमंत्र्यांचा 1 ते 10 ऑक्टोबर असा एक दौरा त्यांनी आयोजित केलेला होता। त्याच्यावेळी सांगण्यात आलेलं होतं की ते यूके आणि जर्मनी या 2 देशांना भेट देणार आहेत, म्हणजे इंग्लंड युनायटेड किंगडम आणि जर्मनी या 2 देशांना त्यांची भेट असणार आहे। पण हा दौरा आता 1 ते 10 ऑक्टोबरचा रद्द करण्यात आलेला आहे। त्याची कारणं अजून अधिकृतरित्या त्यांनी सांगितलेली नाहीये, ती कारणं आपल्याला थोड्या वेळाने कळू शकतील, पण आत्ताची माहिती असं आहे की मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे। अभिजित, एका बाजूला ऋत्विक भालेकर आपल्या बरोबर जॉईन झालेला आहे, तो पण विधान भवनामध्ये होता। ऋत्विक, 1 ते 10 ऑक्टोबर मुख्यमंत्र्यांचा दौरा होणार होता, असं ठरवण्यात आलेलं होतं की जपानचा जो दौरा आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची चर्चा ही वेगवेगळ्या गोष्टींबद्दल झाली, खास करून जे इन्फ्रा प्रोजेक्ट्स आहेत त्याला जे जपानचं आर्थिक सहाय्य मिळते त्या संदर्भात झाली, आणि पुढचा दौरा जो युनायटेड किंगडम म्हणजे यूके आणि जर्मनीला होणार होता हा दौरा मुख्यमंत्री करणार होते, आणि मुख्यमंत्र्यांचा दौरा हा अचानक रद्द करण्यात आलेला आहे। ऋत्विक, काय माहिती आहे या संदर्भामध्ये? एका बाजूला विधानसभेमध्ये हिअरिंग सुरू करण्यात आलेलं आहे, या संदर्भामध्ये सुनावणीचं टाइम टेबल आपल्याला मिळणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचा 1 ते 10 ऑक्टोबर हा होणारा दौरा रद्द करण्यात आलेला आहे, काय नक्की म्हटलंय? साहिल सर, खरं तर ही जी माहिती आहे ही नुकतीच या ठिकाणी समोर येते, परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत अद्यापही अधिकृतरित्या कुठलीही माहिती जी आहे ही देण्यात येत नाही आहे, किंबहुना याबाबत अजून पूर्णपणे निर्णय झालेला नाही आहे असं सांगण्यात येत आहे। पण मुख्यमंत्री हे 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हे परदेश दौऱ्यावर होते, ते जर्मनीला यूकेला जाणार होते, जर्मनीच्या फ्रँकफर्टमध्ये अनेक कार्यक्रमांना ते भेट देणार होते। तर दुसरीकडे जी वाघनखं आपण लंडनहून यूकेहून भारतात आणणार आहोत, ज्या संदर्भात सांस्कृतिक कार्यालयाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतलेला होता, तर ज्या म्युझियममध्ये लंडनच्या हे वाघनखं ठेवण्यात आलेले आहेत त्यांच्याबरोबर एक MOU साईन करण्यात येणार होता, ज्याच्यासाठी स्वतः सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचे 2 सचिव ह्या MOU सायनिंगसाठी जाणार होते। या कार्यक्रमाला सुद्धा मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात होता। एक फुल फ्लेजेड फॉरेन टूर होती मुख्यमंत्र्यांची, 10 दिवसांची ही टूर होणार होती। मात्र एकीकडे आपण पाहतोय की राज्याच्या सरकारवरती एक टांगती तलवार आपण म्हणूयात, जेणेकरून अपात्रतेच्या संदर्भात
या ठिकाणी सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने अनेक ताशेरे ओढलेले आहेत आणि सातत्यानं ही सुनावणी पूर्ण करून याचा निकाल देण्यात यावा या संदर्भातला कुठेतरी एक दबाव जो आहे हा वाढताना दिसतो आहे. आणि ही संपूर्ण प्रक्रिया आणि प्रकरण जे आहे हे फास्ट ट्रॅकवरती येत असताना आता अशा पद्धतीचा एक प्रकारे निर्णय येणं की त्या ठिकाणी त्या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत हे त्यांचा दौरा जे आहेत कॅन्सल करणार आहेत. खरं तर याच्या मागची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा निश्चितच प्रयत्न करू. परंतु पुढची सुनावणी जी आहे ही 13 ऑक्टोबरला ठेवण्यात आल्याचं सांगितलं जाते. 13 ऑक्टोबरला एकूण क्लब करून पिटिशन्स त्या ठिकाणी सुनावणीसाठी घेण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडनं करण्यात आली होती. तर 13 ऑक्टोबर जरी तारीख ठरलेली असली तरी 1 ते 10 ऑक्टोबरचा मुख्यमंत्र्यांचा दौरा का रद्द करण्यात आला याची माहिती निश्चितच आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू. ठीक आहे. अजय चौधरी हे ठाकरे गटाचे गटनेते आता बोलायला आलेले आहेत. आपण नाही आले बाईट नाही, त्यांनी बोलायला नकार दिलेला आहे. ते पोडियमवरती होते पण त्यांची प्रतिक्रिया येत नाहीये. पण अनुजा, एकूणच आजचा दिवस हा खरं तर सुनावणीच्या ह्याने सुरू होणार होता आणि तो संपतोय. हा मुख्यमंत्र्यांचा 1 ते 10 ऑक्टोबरचा दौरा रद्द होऊन संपतोय.